7 मिनिटं आपल्याला लेट झालेला आहे. मला जॉइन व्हायला लेट झाला. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. आपण सेशनला सुरुवात करूया. वंदना मॅडम, थँक्यू फोन केल्याबद्दल. मी खरं तर मेसेज जरा आधीच टाकायला पाहिजे होता, बट एनिवे सेशनला सुरुवात करूया. माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना, बरोबर? आवाज माझा क्लिअर आहे? ओके. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. प्रत्येक अवयव आपण बघायचा आहे आणि शिथिल करायचा आहे. आता आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडातून श्वास बाहेर काढायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडातून श्वास बाहेर काढायचा आहे. आपल्याला एका तेजस्वी आणि स्पंदनाने, ऊर्जेनी, प्रकाशाने आपल्याला एक वेढलेलं आहे.
तेजस्वी अशा प्रकाशाने आपल्याला वेढलेलं आहे असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची आहे. जेव्हा आपण श्वास घेत आहोत त्यावेळेला हा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये भरत आहे, तुमच्या चेतनेचा विस्तार करत आहे आणि तुम्हाला संपूर्ण विश्वाशी जोडत आहे अशी कल्पना करा. हा तेजस्वी प्रकाश श्वास घेताना तुमच्या शरीरामध्ये भरत आहे, तुमच्या चेतनेचा विस्तार करत आहे आणि तुम्हाला एका संपूर्ण विश्वाशी जोडत आहे अशी कल्पना करा. आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे वळवायचं आहे. आपल्या शरीरात आणि बाहेर जाणाऱ्या हवेच्या स्पंदनांचा विचार किंवा ती स्पंदनांची जाणीव करायची आहे. श्वास जेव्हा आपण घेत आहोत त्यावेळेला मी उपस्थित आहे असं वाक्य म्हणायचं आहे. आय एम प्रेझेंट. आणि तुम्ही श्वास सोडत असताना आय एम पॉवरफुल, मी शक्तिशाली आहे असं म्हणायचं आहे. श्वास घेताना मी उपस्थित आहे, आय एम प्रेझेंट. आणि श्वास सोडताना आय एम पॉवरफुल, मी शक्तिशाली आहे असं म्हणायचं आहे. अतिशय शांत आणि स्पष्टता आपल्या बरोबर स्थितीमध्ये आपण बसायचं आहे. आणि आपण कल्पना करायची आहे की आपल्याला जे हवं आहे, आपण जे अट्रॅक्ट करू इच्छित आहोत, आपल्याला जे प्रकट करायची इच्छा आहे, त्या सर्व गोष्टी आपल्या आधीच ताब्यात आहेत. आपण स्वतःला यशस्वी होताना, आपल्याला जे हवं आहे ते अनुभवताना बघायचं आहे. आणि आत्मविश्वास जाग आत्मविश्वासही अनुभवायचा आहे. म्हणजे जसं काही आपल्या स्वप्नांचं असलेलं करिअर किंवा व्यवसाय, आपलं एखादं आदर्श नातं किंवा कम्युनिटी, समुदाय, आपली परिपूर्ण राहण्याची परिस्थिती किंवा वातावरण, आपले इष्टतम आरोग्य, निरोगीपणा, अशा सर्व गोष्टी बघायच्या आहेत. या सर्व पूर्ततेच्या आणि यशाच्या भावना, संवेदना अनुभवायच्या आहेत. आणि स्वतःला या दृष्टीमध्ये पूर्णपणे विसर्जित करण्याची परवानगी द्यायची आहे. म्हणजे डीपली सिंक व्हायचं आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे मुरून जायचं आहे. या यश आणि पूर्ततेच्या भावनेमध्ये संवेदना अनुभवून स्वतःला संपूर्णपणे त्याच्यात मुरवून घ्यायचं आहे. आणि ही परवानगी स्वतःला द्यायची आहे. आणि आता आपण अफर्मेशन्स म्हणायचे आहेत, की मला विश्वास आहे की माझ्या सर्व इच्छा माझ्याकडे येत आहेत. मला विश्वास आहे की माझ्या सर्व इच्छा माझ्याकडे येत आहेत.
मी विपुलता आणि समृद्धीसाठी पात्र आहे. आय एम वर्दी ऑफ अबंडन्स अँड प्रॉस्पॅरिटी. मी विपुलता आणि समृद्धीसाठी पात्र आहे. आय ट्रस्ट दॅट माय डिझायर्स आर ऑन द वे टू मी. मला विश्वास आहे की माझ्या सर्व इच्छा माझ्याकडे येत आहेत. मी विपुलता आणि समृद्धीसाठी पात्र आहे. माझ्या आयुष्यातील आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे. आय एम ग्रेटफुल फॉर ऑल द ब्लेसिंग्स इन माय लाईफ. माझ्या आयुष्यातील आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे. आता आपल्या स्वतःसाठी एखादा हेतू जो काही आहे त्याच्यासाठी आपण काही वेळ थांबूया आणि एखादी विशिष्ट कृती किंवा निर्णय घेणं या सगळ्याचं इमॅजिनेशन करायचं आहे. मी 1 मिनिट देते. स्वतःला हवा असणारी हेतू, ध्येय, इच्छा सेट करायची आहे. इंटेन्शन सेट करायचं आहे. म्हणजेच काय तर एखादी गोष्ट आपण करत आहोत किंवा डिसिजन घेत आहोत असं इंटेन्शन सेट करायचं आहे. आता आपण आपल्या समोर एक तेजस्वी प्रकाश आहे आणि त्याने आपल्याला वेढून घेतलेलं आहे असं बघायचं आहे. श्वास घेताना या प्रकाशाचा विस्तार होत आहे म्हणजे एक्सपॅन्ड होत आहे आणि हळूहळू तो मजबूत होऊन वाढत आहे अशी कल्पना करायची आहे. आणि श्वास सोडताना कल्पना करायची आहे की हा प्रकाश आपलं जे उद्दिष्ट आहे, आपला जो हेतू आहे, आपला जो आपलं जे ध्येय आहे याच्यावरती तो
शिक्कामोर्तब करत आहे. आपल्याला हवं ते आकर्षित करण्यासाठी विश्वामध्ये आपण हा प्रकाश पाठवत आहोत. ज्यावेळेला आपण श्वास सोडत आहोत, त्यावेळेला आपल्या इंटेन्शननी तो प्रकाश, इंटेन्शन युक्त प्रकाश आपण ब्रह्मांडामध्ये पाठवत आहोत. जे आपल्याला हवं आहे ते आकर्षित करण्यासाठी. हा प्रकाश आपल्या इंटेन्शनला कव्हर करून हा प्रकाश आपण ब्रह्मांडामध्ये पाठवत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं इंटेन्शन असलं पाहिजे. जे आपण मगाशी इंटेन्शन सेट केलं, ते आपण त्या श्वासाबरोबर प्रकाशाने वेढून ब्रह्मांडामध्ये पाठवत आहोत. आता आपल्या श्वासाकडे लक्ष आणायचं आहे. आपल्या शरीराकडे लक्ष आणायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत, त्या खोलीमध्ये लक्ष आणायचं आहे. खोलीच्या आतील आवाजांकडे लक्ष आणायचं आहे. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या स्वतःचे आभार, आपल्या शरीराचे आभार, ब्रह्मांडाचे आभार, वैश्विक शक्तीचे आभार. आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या दोन्ही डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. हे एक सिल्वा माइंड च टेक्निक आहे. मी खूप वर्षापूर्वी, म्हणजे मला असं वाटतं 93-94 मध्ये मी या सगळ्या गोष्टी करायचे. तुमच्या इंटेन्शनला प्रकाशाने कव्हर करून असे बॉल्स बनवायचे आणि ते ब्रह्मांडामध्ये सोडून द्यायचे. खूप छान वर्क करतं. सगळ्यांना समजलं असेल, व्हिज्युअलाइज करता आलं असेल, तर हे नक्की इंटरेस्टिंग टेक्निक आहे. मी स्वतः अनेक वेळेला, आता बरेच वर्षात वापरलं नाही, पण खूप वर्षापूर्वी मी हे करायचे आणि ह्याचा खूप छान पद्धतीने उपयोग होतो. त्याच्यामुळे हेही तुम्हाला करायला हरकत नाही मॅनिफेस्टेशनसाठी. त्यामुळे सगळ्यांना समजलं असेल तर परत हे करायला हरकत नाही. ओके. आपण असे ब्रह्मांडामध्ये अनेक बॉल्स सोडायचे आहेत. फक्त विचार करून सोडा. आपण काहीही गोष्ट मागताना कोणाला त्रास होईल, कोणाच्या अधिकारावरती आपण आपत्ती आणू किंवा अशा सगळ्या गोष्टी आपण इच्छा प्रकट करायच्या नसतात. येस, एनर्जी बॉल सारखं. त्याच्यामुळे आपल्याला काय हवंय ह्याच्या बरोबरीने दुसऱ्याला आपण काही त्रास देत नाही आहोत ना, दुसऱ्याच्या वैयक्तिक अधिकारामध्ये आपण हस्तक्षेप करत नाही आहोत ना, नॅचरल याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही ना, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्याला काय हवंय ते त्याचा विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की तुम्हाला ते कळलं असेल. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद आणि बघूया. थँक्यू.